नाटक जरा हटके ही जी सिरीज आपण सुरू केलेली त्या नावाला अगदी समर्पक असं नाटक मी आज बघायला आले. कारण मला दिसत असेल मी आज एका बिल्डिंगमध्ये एका घरात, येस, हे कुठल्या नाट्यगृहाच्या पायऱ्या नाही आहेत, एका घरात जाते मी अंधेरीच्या नाटक बघायला, नाट्यानुभव घ्यायला. मी घराकडे पोहोचले तेव्हा दारावर असं पोस्टर लावलं होतं, मौत तू एक कविता है, सेलिब्रेशन ऑफ डेथ. हळूहळू प्रेक्षक मंडळी जमत होती. मी थोडा वेळ बाहेरच थांबले. बऱ्यापैकी प्रेक्षक जमा झाले असं वाटल्यावर मी आत शिरले. जमलेली मंडळी आपसात गप्पा मारत होती आणि इतक्यात कलाकार येऊन स्थानापन्न झाले. आणि यापुढे जो काही अविस्मरणीय अनुभव मी घेतलेला आहे तो तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. गुजरते हुए देखा क्लॅपिंग शॉट नाही आज, कारण अख्खं घर शांत झालं होतं. आजूबाजूच्या 4 भिंती कधी गळून पडल्या आमचं आम्हालाच कळलं नाही. काही जणांना गहीवरून येत होतं, काही जणांना शब्दांच्या पलीकडचं असं काहीतरी गवसलं होतं. थोडक्यात सांगायचं तर खूप बोलावं असंही वाटत होतं आणि अगदी शांत राहावं असंही वाटत होतं. याला नाटक म्हणता येणार नाही, याला अभिवाचनाचा कार्यक्रमही म्हणता येणार नाही, काव्य किंवा गायनाचाही कार्यक्रम नाही, पण या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे हा कार्यक्रम आहे. मोठ्या तामझामात या आधीही मी हा फॉर्मॅट अनुभवलेला आहे, पण इतक्या कमीत कमी सेटअप मध्ये या मंडळींनी जी जादू केली आहे ती कमाल आहे. संपूर्ण टीमचं विशेष कौतुक यासाठी, कारण ज्या मंडळींची नावं घेतली ती मंडळी तंतोतंत डोळ्यासमोर उभी राहतात. सौमित्र, विशाल भारद्वाज, इरफान खान, गुलजार साहब, ही सगळी मंडळी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. कुठे मिमिक्री नाही किंवा त्यांची स्टाईल नाही, पण निव्वळ सादरीकरणात ती मंडळी आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. अँटी ड्रामा फिल्म्स निर्मित आणि थिएटर अनाटॉमी प्रस्तुत मौत तू एक कविता है या कार्यक्रमाचं संकल्पना आणि दिग्दर्शन आहे गौरव मालणकरचं. अंकुश काणे याची निर्मिती आहे, ज्याच्या संस्थेचं नाव आहे अँटी ड्रामा फिल्म्स. आणि तिसरं महत्वाचं नाव म्हणजे नंदिनी गायकवाड. तिच्या आवाजाने 4 चांद लावलेत या कार्यक्रमाला. कार्यक्रमातला कॉन्टेंट आणि तिची गाणी यांचा जो ब्लेंड आहे तो अप्रतिम आहे. नावामध्ये मौत आहे म्हणून हा नैराश्य आणणारा कार्यक्रम आहे का, तर अजिबात नाही. त्यामध्येच लिहिलंय सेलिब्रेशन ऑफ डेथ. आपण दिवसभर ना न आवडणाऱ्या व्यक्तींपासून जरा पळ काढत असतो किंवा न आवडणारे विषय आपण टाळत असतो, पण एक अशी गोष्ट आहे जी अटळ आहे, एकमेव अबाधित सत्य आहे, मृत्यू. मग अशा गोष्टीचं सेलिब्रेशन होऊ नये तर ते कसं करावं, का करावं, ह्याचं सगळं जर तुम्हाला उलगडा हवा असेल ना तर ह्या कार्यक्रमाला नक्की भेट द्या. जावं कशाला लागणार, तुम्ही घरीही बोलवू शकता. मी अगदी तुम्हाला सोपं करून सांगते, मित्रांमध्ये कॉन्ट्री काढा आणि हे घरात तुमच्या ही मैफल तुम्ही भरवू शकता. करून बघा, करायला हरकत नाहीये, कारण गौरवने तसं आवाहन केलंय. हा अशाच ऍटमॉस्फिअर मध्ये होणारा कार्यक्रम आहे आणि तसाच त्याला तो अपेक्षितही आहे. वक्त को आते न जाते न गुजरते